वेलकम बॅक टू विनय भटक्या. आपण आलेलो आहे इथे भंडारदरा आणि इथे अतिशय सुंदर अशी हवा पडलेली आहे. काय सुंदर दिसते बघा भंडारदरा. आम्ही राहतो हे MTDCचं हॉलिडे होम आहे. इथं बुकिंग आणि बाकीचं मी तुम्हाला सगळी डिटेल देईलच. मागच्या साईडला दिसतोय हा लेक आहे भंडारदराचं. MTDCचं पण इथे लोकेशन जे आहे त्याच्याबद्दलसुद्धा माहिती घेऊ थोडीफार. कसं आहे, अतिशय सुंदर असं हे लोकेशन आहे. आम्ही पोचलो. मागच्या व्हिडिओ पार्ट 1मध्ये तुम्ही बघितलंच असेल. आम्ही पोचलो साधारण 11:30 वाजता. सकाळी 7 वाजता चालू केलं होतं आणि समृद्धी महामार्गावरनं साधारण 170 किलोमीटर प्रवास करून 3.5-4 तासामध्ये आम्ही MTDCच्या रिसॉर्टला पोचलो. राईट हँड साईडला हे दिसतं आहे, हे MTDCचं रिसेप्शन आहे. आल्यानंतर आम्ही आमचं रजिस्ट्रेशन केलं. आमच्या बुक आम्ही ऑनलाईनच बुक केल्या होत्या. तुम्हीसुद्धा यायचं असेल तर MTDCच्या ऑनलाईन बुकवर पोर्टलवरूनच रूम बुक करा. हा बघा, हा चार्ट आहे. ह्या वर्षीचं जे काय रूम टेरिफ आहे ते त्यांनी दिलेले आहेत आणि कुठच्या टाईपच्या रूम्स इथे अवेलेबल आहेत ते सुद्धा या चार्टमध्ये तुम्हाला मिळतील. ऑफ सीझन कुठचा आहे ते सुद्धा कळेल. रिसेप्शनमध्ये हा एक मॅप लावलेला आहे आणि ह्या मॅपवरनं तुम्हाला कळेल आपलं कुठे जायचं आहे. आणि बाहेर आल्यानंतरसुद्धा गेटच्या रिसेप्शनच्या बाहेर ह्या पर्यटकांना फिरण्याकरता कुठल्या कुठल्या स्पॉट आहेत, टुरिस्ट स्पॉट, त्याची माहिती दिलेली आहे. दुसऱ्या ह्या बोर्डवर तुम्हाला रिसॉर्टमध्ये जे काही रूम्स आहेत, निरनिराळ्या टाईपच्या रूम्स, त्याची डायरेक्शन दिलेलं आहे. आणि हा चार्ट तुम्ही पॉज करून बघा आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही ऑनलाईन बुकिंगसुद्धा करू शकता किंवा त्यांना फोन करता. रिसेप्शनच्याच बाजूला हे आहे स्पेशल AC रूम्स आणि तिथे चिल्ड्रन्स प्ले एरिया पण आहे. आमचं बुकिंगची प्रोसिजर कंप्लीट झाली. आम्ही 2 रूम घेतल्या होत्या. रिसेप्शनचं इथून मग निघालो ते आमच्या रूम करता. हा बघा किती मोठाच्या मोठा असा हा परिसर आहे. ही दिसते ही बॅकसाईड डिलक्स रूमची बॅकसाईड आहे आणि इथे सुद्धा प्रशस्त असं पार्किंग एरिया आहे. हे लेक व्ह्यू डिलक्स रूम AC. आता आपण ह्या रूमची टूर घेऊया. सुंदर अशी ही आत्ताच बनवलेल्या जानेवारीमध्येच या नवीन रूम बनवलेल्या आहेत. डिलक्स AC रूम, लेक व्ह्यू रूम आहेत. तुम्हाला बघितलं आतमध्ये तर सुंदर असा हा डबल बेड आहे. बसण्याकरता चांगल्या सोफाच्या खुर्च्या दिलेल्या आहेत. सेंट्रल टेबल आहे. इथे पाणी दिलेलं आहे. गरम पाण्याकरता किटली पण दिलेली आहे. फ्रीज आहे. TV आहे. चार्जिंग करता पण खूप पॉईंट्स चांगले पॉईंट्स दिलेले आहेत. स्वच्छ असे टॉवेल आहेत. नंतर चेंज रूम आहे. तिथे मोठाच्या मोठा मिरर आहे. छानपैकी टॉयलेट, बाथरूम, शॉवर आणि 24 तास गरम पाणी करता बॉयलर दिलेला आहे. ही रूमचा व्ह्यू बघा आणि समोर तुम्हाला दिसते तो लेक. असा सुंदर असे ही डिलक्स AC रूम आहे. फारच छान आहे आणि AC पण इथे तुम्हाला मिळालेला आहे. नवीन रूम आहेत, स्वच्छ केलेले आहेत. मेंटेनन्ससुद्धा चांगला प्रकारे ठेवलेला आहे. स्टाफसुद्धा अतिशय पोलाईट आणि हेल्पफुल स्टाफ आहे. ही बाल्कनी आहे. तुम्हाला ड्रिंक्स एन्जॉय करण्याकरता ही बाल्कनी आहे आणि समोरच ही लॉन दिलेली आहे. रूमच्या बाल्कनीमधनं तुम्हाला हा दिसतोय हा अतिशय सुंदर असा हा लेक व्ह्यू आहे. पावसाळ्यात आम्ही होतो
सुंदर असा व्ह्यू आहे. पुढे तुम्ही जेव्हा याल तिथे ही दुसरी पार्किंग एरिया आहे आणि या इथे आहेत त्या स्पेशल रूम्स, लेक व्ह्यू स्पेशल रूम्स आहेत. त्यांनासुद्धा पार्किंगची भरपूर अशी जागा आहे. त्याच्या समोर स्पेशल रूमच्या समोरसुद्धा छान अशी लॉन झालेली आहे तयार. आणि ही स्पेशल रूम नॉन AC आहे, लेक फेसिंग आहे. इथे सुद्धा नेहमीप्रमाणे मोठीच्या मोठी रूम आहे, TV आहे, पाण्याकरता कबर्ड दिलेलं आहे, टॉयलेट बाथरूम पण सुंदर असं दिलेलं आहे, शॉवर 24 आवर्स तुम्हाला गरम पाणी मिळण्याकरता बॉयलर दिलेला आहे. आणि ही रूमची साईज पण बघा किती मोठी अशी साईज आहे. छान अशी ही रूम आहे. ह्यालासुद्धा एक सुंदर अशी बाल्कनी आहे. इथे सुद्धा तुम्ही बसून तुमचे ड्रिंक्स तुम्ही एन्जॉय करू शकाल. रूममधनं बाहेर पडल्यानंतर समोरच दिसते हा लेक आहे. ही सुंदर अशी लॉन मेंटेन केलेली आहे. एक 8-10 रूम मला वाटतं इथे असतील. प्रचंड शांतता अशी आहे. आवाज जो येतो तो फक्त वाऱ्याचा. आणि तुम्ही जेव्हा इथे येता या लेक व्ह्यू बघता तेव्हा तुम्हाला खरंच वाटत नाही की आपण महाराष्ट्रात कुठे आहोत. असं वाटतं की आपण कुठे युरोपमध्ये, स्कॉटलंडमध्ये आलेलं की काय असंच वाटतं. ज्या प्रकारची ग्रीनरी आहे. हवा तर 20-22 टेम्परेचर होतं. थंड अशी हवा होती. लश ग्रीन अशी झाडं पण आहेत इथे. छोटासा बारकासा पाऊस पण पडतोय. त्यामुळे तुम्हाला वाटेल आपण स्कॉटलंडला आहेत. ही दुसरी रूम आहे ती स्टँडर्ड रूम नॉन AC. बघा ही थोडीशी लहान साईज आहे याची, या रूमची. हे फक्त कपल करताच, 2 लोकांकरताच आहे. पण ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या रूमला मिळालेली बाल्कनी. समोर दिसते तिथूनचं कबर्ड आहे. या इथनं आपण येतो आणि नंतर तुम्ही बघाल तर याचीसुद्धा टॉयलेट बाथरूम तर सगळीकडे सारखेच आहेत. मोठेचे मोठे टॉयलेट बाथरूम आणि बॉयलर 24 आवर्स पाणी करता, गरम पाण्याकरता आहे. ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याची दिलेली बाल्कनी. ही स्टँडर्ड नॉन AC रूम आहे पण बाल्कनी बघा किती मस्त आहे. आणि ही सुद्धा लेक फेसिंगच आहे. समोर दिसते हे पार्किंग एरिया आहे. त्यामुळे तुम्ही गाडीसुद्धा तिथे पार्किंग करू शकता. तुम्हाला तुमच्या गाडीवर दिसत राहील तुम्ही कुठे पार्क केले. आणि राईट हँड साईडला तुम्हाला दिसतंय तो सुंदरसा असा लेक. अप्रतिम लेक व्ह्यू आहे ह्यालासुद्धा. फक्त रूम ह्याची बारकी आहे पण बाल्कनी रूमच्यापेक्षाही मोठी आहे. नंतर आपण येतो ते स्टँडर्ड स्पेशल रूम करता. तिथे जाताना तुम्हाला खाली आहे त्यांचं किचन दिसते. स्टँडर्ड रूमच्या खालच्या मजल्यावर आहे. आणि हा सगळा ब्लॉक आहे हा रेस्टॉरंटचा ब्लॉक आहे. आपण रेस्टॉरंटमध्ये आता जाऊच ह्याच्यानंतर. तर हा फर्स्ट फ्लोअरला तुम्हाला स्टँडर्ड स्पेशल रूम आहेत. आता स्टँडर्ड स्पेशल रूम आणि स्टँडर्ड रूम याच्यामधला फरक तुम्हाला इथे आल्यानंतर कळेल की स्टँडर्ड स्पेशल रूममध्ये 3 जणांची झोपण्याची सोय आहे आणि थोडीशी मोठी आहे स्टँडर्ड रूमपेक्षा. ह्याचीसुद्धा लेक व्ह्यूच आहे. फक्त इथे एक डबल बेड आणि एक सिंगल बेड तुम्हाला दिलेलं आहे. टॉयलेट बाथरूम तर सगळीकडे सारखंच आहे. 24 आवर्स गरम पाणी करता बॉयलर आहे. स्वच्छ असं हे रूम्स ठेवलेले आहेत. आणि ह्याची बाल्कनीसुद्धा किती मोठीच्या मोठी अशी बाल्कनी आहे. तर स्टँडर्ड रूमच्या बाल्कनी ज्या आहेत त्या फारच मोठ्या आहेत. समोर तुम्हाला पार्किंग प्लेस दिसते. परत इथून सुद्धा व्ह्यूसुद्धा फार अतिशय सुंदर व्ह्यू आहे. रूमच्या मानाने स्टँडर्ड रूमच्या बाल्कनी खूप मोठ्या आहेत. तर ह्यासुद्धा तुम्ही बुक करणार असाल तर लक्षात ठेवा फक्त ह्या नॉन AC आहेत. तुम्ही जेव्हा खाली येता तेव्हा तुमच्या स्टँडर्ड रूम आणि स्टँडर्ड स्पेशल रूमचा हा व्ह्यू बघा खालनं कसा दिसतोय. आणि त्याच्यावरती टॉपला दिसते
ते रेस्टॉरंटची बाल्कनी आहे बघा तिथे, ही टॉपला आहे ती रेस्टॉरंटची बाल्कनी. आता आपण याच्यानंतर तिथे रेस्टॉरंटला जाऊया. हे दिसतंय हे लेकव्ह्यू उपाहारगृह और रेस्टॉरंट. आपण त्या रेस्टॉरंटला तिथे जाताना रेस्टॉरंटला चढण्याकरता ह्या पायऱ्या आहेत. वरती रेस्टॉरंट पण बघा, खूप असं मोठं असं रेस्टॉरंट आहे. 60-70 लोक तर आरामात तिथे बसून लंच डिनर घेऊ शकतात. छान असं हे रेस्टॉरंट आहे, स्वच्छ रेस्टॉरंट आहे. आणि रेस्टॉरंटमध्ये एक मोठाच्या मोठा असा मॅप लावलेला आहे की जिथे तुम्हाला मॅपवरनं भंडारदरामध्ये कुठल्या टुरिस्ट स्पॉट्स आहेत आणि कसं जायचं ह्याचा हा मॅप आहे. फार छान असा मॅप आहे. तुम्ही गेला तर नक्कीच त्याचा फोटोग्राफ काढून ठेवा, म्हणजे तुम्हाला तो उपयोग होईल. आम्ही जेवताना लोकल फिश फ्राय आणि करी घेतली. लोकल फिशमध्ये छान असं फिश होतं. हे लोकल फिश कटला आणि राऊ असे हे लोकल फिश असतात. आम्ही हे राऊ फिश होतं, मला वाटतं या लेकमधूनच पकडलेलं राऊ फिश असावं. फिश फ्राय आणि फिश करी, नंतर तांदळाची भाकरी. रेस्टॉरंटचं एक मोठं वैशिष्ट्य इथूनचं म्हणजे याला असलेली बाल्कनी. काय सुंदर बाल्कनी आहे. म्हणजे तुम्ही वरती उभं राहून जेव्हा व्ह्यू बघता अप्रतिम आहे. तुम्हाला नक्कीच वाटेल की आपण युरोपमध्ये कुठेतरी आलेलो आहे. पावसाळ्यानंतरचा जो व्ह्यू आहे, जी ग्रीनरी आहे, झाडांचे जे कलर्स आहेत, ग्रीन कलर, परत क्लाउड्स असतात, मध्येच थोडासा सनलाईट येत होतो. आम्ही सप्टेंबरमध्ये होतो आणि हवा तर साधारण 20-22 डिग्री होती. त्याच्यानंतर इथूनचं सर्वात मोठं आणि महागाचं आहे ते प्रीमियर सूट रूम. या रूमच्या बाहेरची बाल्कनी फेसिंग आहे ती मेन रस्त्यावर. तुम्ही आतमध्ये शिरल्यानंतर तुम्हाला एक मोठी रूम दिलेली आहे, पहिली हॉल दिलेला आहे. तिथे तुम्ही बसून तुमचा TV एन्जॉय करू शकाल. सोफा दिलेला आहे. त्याच्याचबरोबर मागच्या साईडला दिसतंय ते डायनिंग टेबल आहे आणि त्याला विंडो आहे, ती लेक फेसिंग विंडो आहे. हा बघा, हा TV आहे, हे डायनिंग टेबल आहे आणि राईट हँड साईडला हा डबल बेड आहे. स्वच्छ असा रूम आहे. स्वच्छ टॉवेल्स दिलेले आहेत. रूम साईज पण बऱ्यापैकी मोठी आहे. टॉयलेट, बाथरूम आणि 24 आवर्स गरम पाण्याकरता बॉयलर, असा हा प्रीमियर सूट. आणि त्याला दोन्ही साईडला, दोन्ही रूमला छान अशा विंडो आहेत, लेक फेसिंग विंडो आहेत. आणि हा खरंच सुंदर असा रूम आहे. नंतर तुम्ही नाईटला जर तुम्ही जेवण झाल्यानंतर बाहेर फिरायला निघाल रिसॉर्टमध्ये, तर सगळीकडे छान असं लाईटिंग केलेलं आहे. कुठेही तुम्हाला अशी रात्री फिरताना भीती वाटत नाही, कारण सेफ्टी पण बरीच चांगल्यापैकी मेंटेन केलेली आहे. इंटरनल TV, क्लोज सर्किट TV पण लावलेले आहेत. त्यामुळे फिरण्याकरता सेफच आहे. आणि बघा लाईटिंगमध्ये रिसॉर्ट किती सुंदर दिसतंय. छान असं हे रिसॉर्ट बांधलेलं आहे. लोकेशन तर अप्रतिम लोकेशन आहे. दुसरी पण रिसॉर्ट आहेत भंडारदरा, पण नक्कीच तुम्ही ह्या रिसॉर्टचा अनुभव घ्या, कारण ह्याचं लोकेशन तुम्हाला कुठेही मिळणार नाही. आणि हे रात्रीचं पण बघा काय व्ह्यू आहे रात्री. छान असे सगळीकडे छान असं लाईटिंग केले आहे. प्रत्येक रूमच्या बाहेर असं लाईटिंग आहे. त्यामुळे सेफ्टीच्या दृष्टीने सुद्धा अतिशय चांगलं आहे. दुसऱ्या दिवशीचा ब्रेकफास्ट कॉम्प्लिमेंटरी आपल्याला ब्रेकफास्ट मिळतो. आज ब्रेकफास्टला मिसळ पाव, हे बघा हा मिसळचा रस्सा आहे, मटकीची उसळ आहे, पाव दिलेला आहे, चहा आहे, उपमा आहे, पोहे आहेत.
असा मोठा ब्रेकफास्ट आहे, सफिशियंट ब्रेकफास्ट असतो, सेल्फ सर्व्हिस आहे, त्यामुळे तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही ब्रेकफास्ट घेऊ शकता. तर असं होतं हे MTDC रिसॉर्टची टूर. थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करासुद्धा विसरू नका. आता पुढच्या पार्टमध्ये आपण भंडारदऱ्याची टुरिंग प्लेसेस घेऊन येऊ.